तर नमस्कार मित्रांनो, आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आता तुम्हाला थंबनेल बघून लक्षात आलंच असेल व्हिडिओ कशाबद्दल आहे तो। तर आगीचा वेगळा विषय काय तुम्हाला सांगायलाच नको। आपण घरी वगैरे असताना आग लागली तर आपण घराच्या बाहेर पळू वगैरे शकतो, पण शिपवरती जर समजा आग लागली तर इथे कुठे पळू पण शकत नाही, कारण चारी बाजूने सर्व पाणीच पाणी असतं। त्यामुळे आग लागल्यावरती ती कशी विझवायची आहे आणि शिपवरती आग विझवण्यासाठी काय सिस्टीम असते तेच आपण आज बघणार आहोत। आमच्या शिपमधून क्रूड ऑइल कॅरी होतं आणि या क्रूड ऑइल पासूनच पेट्रोल, डिझेल, रॉकेल ह्या सर्व गोष्टी बनतात आणि एकदम ज्वलनशील पदार्थ आहे, तुम्हाला माहितीच आहे। आणि याला जर समजा आग लागली तर काय होईल तर ते तुम्हाला वेगळं सांगायलाच नको। तर आग लागूच नये आणि आग लागल्यावरती ती कशी विझवायची आहे त्याचं सर्व आम्हाला ट्रेनिंग दिलं जातं आणि शिपवरती पण सर्व सिस्टीम असते, तर तीच आपण आज बघणार आहोत। तर आग जास्त लागण्याचा धोका सगळ्यात तर गॅलीमध्ये असतो, तर सगळ्यात पहिला आपण गॅलीमध्ये जाऊन बघूया काय सिस्टीम आहे ती गॅलीमध्ये। चला तर जाऊया मग। तर आता मी गॅलीमध्ये आलोय आणि गॅलीमध्ये अशा हॉट प्लेट असतात। आपल्या घरच्यासारखा गॅस सिलेंडर, शेगडी असं काही नसतं। तर ह्या हॉट प्लेट इलेक्ट्रिकवरती चालतात, म्हणजे शिपवरती आपण फ्लेम नाही पेटवू शकत, त्यामुळे आग लागू शकते, म्हणून अशा ह्या हॉट प्लेट असतात। तर ह्याच गरम होतात आणि ह्याच्यावरतीच जेवण बनतं। आणि सिलेंडर वगैरे असेल तर त्याच्यात अजून जरा रिस्क वाढते, त्याच्यामुळे आगीचा धोका जरा कमी व्हावा त्यासाठी अशा हॉट प्लेट असतात। तर या हॉट प्लेटच्या वरती एक्झॉस्ट फॅन आहे, तर याचा फिल्टर आम्हाला सारखा क्लीन करावा लागतो, म्हणजे वीकमधून एकदा क्लीन करावा लागतो, कारण याच्यावरती खूप ऑइल जमा होतं आणि जास्त ऑइल जमा झालं तर ते ऑइल थेंब थेंब करून हॉट प्लेटवरती पडतं आणि मग ऑइल हॉट प्लेटवरती पडल्यामुळे आग लागण्याचा धोका असतो, म्हणून याला आठवड्याला क्लीन करावं लागतं। आणि इथे हॉट प्लेटच्या बाजूलाच हे फायर ब्लँकेट आहे, जर समजा आग लागलीच तर याच्यामध्ये एक ब्लँकेट असतं, तर ते आगीवरती आपल्याला कवर करायचं आहे आणि मग आग विझून जाते। आणि हा आपण छोट्या आगीलाच यूज करू शकतो, पण जर समजा मोठी आग लागली तर इथे फिक्स फायर फायटिंग सिस्टीम आहे। हा CO2 एक्सटिंग्विशर आहे, याला ॲक्टिवेट केल्यावरती ऑटोमॅटिक CO2 येतो आणि आग विझली जाते। तर प्रत्येक आगीसाठी असे वेगवेगळे एक्सटिंग्विशर ठेवलेले असतात, म्हणजे समजा जर इलेक्ट्रिक फायर असेल, म्हणजे हॉट प्लेटला जर आग लागली तर तिथे आपण पाणी यूज नाही करू शकत, तुम्हाला माहितीच आहे। पाणी जर इलेक्ट्रिक फायरला जर वापरलं तर आग अजूनच वाढू शकते, त्यामुळे मग इलेक्ट्रिक फायर विझवण्यासाठी CO2 चांगला असतो, त्यामुळे गॅलीमध्ये हा CO2 एक्सटिंग्विशर ठेवलेला असतो। तर हा फिक्स CO2 एक्सटिंग्विशर आहे आणि हा इथे छोटा आहे, हा पोर्टेबल एक्सटिंग्विशर आहे, म्हणजे ह्याला आपण उचलून घेऊन जाऊन कुठे पण यूज करू शकतो। आणि गॅलीमध्ये असे हे स्मोक डिटेक्टर पण असतात आणि हे खूप सेन्सिटिव्ह असतात, थोडा जरी गॅलीमध्ये स्मोक झाला तरी लगेच फायर अलार्म वाजायला सुरुवात होते। आणि असे स्मोक डिटेक्टर अकोमोडेशनमध्ये प्रत्येक ठिकाणी असतात। आणि गॅलीचा जो डोर असतो तो फायर डोर असतो, याला सहसा आग लागत नाही, म्हणजे समजा जर गॅलीमध्ये जर आग लागली तर ती आग बाकी ठिकाणी पसरत नाही, गॅलीमध्येच राहते। आणि बाहेर ॲलिवेमध्ये वगैरे पण फायर डोर असतात, जर आग लागली तर याला सेन्सर असतात, आग लागल्यावरती हे डोर ऑटोमॅटिक बंद होतात। आणि इथून गॅलीमधून बाहेर पडल्यावरती हा फायर हायड्रंट आहे, याच्यामध्ये आतमध्ये पाण्याची होस आहे आणि पाण्याचा एक वॉल आहे। जर आग खूपच मोठी असेल तर याला होस कनेक्ट करून याच्यामधून वॉल चालू केल्यावरती फोर्सने पाणी येतं। तर असे फायर हायड्रंट प्रत्येक डेकवरती आहेत। आणि गॅलीच्याच बाजूला इथे हा इलेक्ट्रिक रूम आहे, इथे पॅनल आहे, याच्यावरती आम्ही जेव्हा ड्युटी ऑफ करतो तेव्हा सगळे हॉट प्लेट वगैरे सर्व बंद करून जावे लागतात। तसं आतमध्ये पण हॉट प्लेटला पण बटणं आहेत, ती पण आम्ही बंदच करतोच, पण अजून जास्त सेफ्टीसाठी आम्ही ते पॅनलवरून पण सगळं ऑफ करून जातो। आणि प्रत्येक एलव्हीमध्ये असे फायर अलार्म पण ठेवलेले आहेत, जर समजा आपल्याला कुठे आग दिसली तर हा अलार्म प्रेस करायचा आहे, म्हणजे संपूर्ण शिपवरती समजेल। आणि आता आपण जातोय अप्पर डेकवरती, गॅली डेकवरती आहे। आता आपण बघणार आहोत सर्वात महत्त्वाचा रूम म्हणजे फायर कंट्रोल स्टेशन रूम। चला तर जाऊया आतमध्ये। तर ह्या रूममधूनच संपूर्ण शिपवरची फायर कंट्रोल केली जाते। इथे ह्या बॅगमध्ये फायरमॅन सूट आहे, तर हा सूट आगीपासून आपलं रक्षण करतो, म्हणजे आगीच्या समोर तर काहीच टिकत नाही, पण हा सूट असेल तर थोडंफार सर्वाईव्ह होण्यासाठी मदत होते। आणि त्यासोबत इथे हा स्काबा आहे, सेल्फ कंटेन ब्रीदिंग अप्लायन्स, याचा उपयोग श्वास घेण्यासाठी होतो, म्हणजे जिथे आग लागलेली असते तिथे स्मोक पण खूप असतो, त्यामुळे आपल्याला श्वास घेणं शक्य नसतं, म्हणून जर स्काबा असेल तर याला ऑक्सिजन सिलेंडर जोडलेला असतो, त्यामुळे आपल्याला श्वास घेण्यासाठी कुठलाच प्रॉब्लेम येत नाही। आणि त्याचसोबत इथे स्पेअरमध्ये पण एक्सटिंग्विशर ठेवलेले आहेत आणि CO2 एक्सटिंग्विशर जे असतात ते ह्या रूममध्येच रिफिल केले जातात। आणि आग लागल्यावरती प्रत्येकाच्या ड्युटीज ठरलेल्या असतात, कोणी पण कसं पण धावपळ करून चालत नाही। आणि आपल्या काय ड्युटीज आहेत त्या इथे ह्या मस्टर लिस्टमध्ये सर्व लिहिलेल्या असतात, जी आपली ड्युटी आहे तीच आपल्याला करायची आहे।
तर माझी आणि चिपकूकची ड्युटी आहे मेडिकल फर्स्ट एड किट घेऊन जायची. आणि इथे बाजूलाचा EBD पण आहे, एमर्जन्सी एस्केप ब्रीथिंग डिव्हाइस. हा पण प्रत्येक डेकवरती असतो. जिथे आग लागते तिथे खूप स्मोक असतो. जर समजा कोणी आतमध्ये अडकलं तर त्याला एमर्जन्सीमध्ये एस्केप करण्यासाठी याचा उपयोग होतो. तर आपण आता इथूनच बाहेर डेकवरती जाऊया. तर इथे डेकवरती पण अशा ठिकठिकाणी फायर होस ठेवलेले असतात आणि बाजूला त्याचा पाण्याचा वॉल आहे. तर ही होस ह्याला वॉलला कनेक्ट करून ह्याच्यामधून एकदम फोर्सने पाणी येतं आणि आग विझवण्यासाठी मग याचा उपयोग होतो. आणि इथे बाजूलाच फोम होस पण आहे. याच्यामधून पाण्याच्या ऐवजी फोम बाहेर येतो. ज्याप्रमाणे इलेक्ट्रिक आग असेल तर CO2 यूज करतात. त्याचप्रमाणे जर ऑइलला आग लागली तर ती लगेच विझवण्यासाठी फोमचा उपयोग केला जातो. तर आता आपण वरती जाऊया. तर वरती इथे हा फोम मॉनिटर ठेवलेला आहे. याच्यामधून पण मोठ्या प्रमाणात फोम बाहेर येतो. शिपमध्ये पूर्ण ऑइल लोड केलेलं असतं आणि जर ऑइलला आग लागली तर ती विझवण्यासाठी फोम चांगला असतो. फोमने ती आग लगेच विझवली जाते, म्हणून असे फोम मॉनिटर ठेवलेले असतात. तर पोर्ट साईड आणि स्टारबोर्ड साईडला दोन्ही साईडला हे फोम मॉनिटर आहेत आणि त्याचबरोबर संपूर्ण डेकवरती हे ठराविक अंतरावरती फोम मॉनिटर ठेवलेले आहेत. तर आता तुम्ही बघितलात, तर मी तुम्हाला अकोमोडेशन आणि थोडंफार डेकवरचं दाखवलंय. तर अशी सर्व सिस्टीम इंजिन रूममध्ये पण असते आणि ऑटोमॅटिक सर्व सेन्सर वगैरे असतात, ते फायर डिटेक्ट करतात, स्मोक डिटेक्ट करतात. पण मॅन्युअली पण सर्व चेक केलं जातं. रात्री 4-4 तासाच्या केबिनच्या वॉच असतात, तर त्यांची वॉच संपली की ते मॅन्युअली सगळ्या केबिनमध्ये जाऊन किंवा कॉमन प्लेसमध्ये जाऊन सर्व चेक करतात आणि जेवढी पण काय इलेक्ट्रिक इक्विपमेंट असतील ते सर्व ऑफ करतात. आणि आमचे शिपवरती ड्रिल पण होतात. प्रत्येक आठवड्याला ड्रिल होतात. तर या ड्रिलमध्ये पण फायर ड्रिल केलं जातं. तर यामध्ये फायर लागली की ती कशी विझवायची आहे त्याबद्दलचं सर्व ट्रेनिंग आम्हाला दिलं जातं आणि आम्ही घरातून येताना पण सर्व कोर्स वगैरे करून येतो फायर फायटिंगचे. तर तिथे पण आम्हाला हे सर्व ट्रेनिंग दिलं जातं. तर एमर्जन्सी काय आली तर आम्हाला ते सर्व प्रोसिजर फॉलो करावी लागते. तर आजच्यापुरतं एवढंच. बाकी व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि भेटू मग आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.